माझ्या हातात ऑर्डर मिळाली, यू हॅव सिलेक्टेड फॉर द ट्रेनिंग ऑफ PSI at नाशिक पोलीस अकॅडमी, बट यू शुड डिपॉझिट ₹375 फॉर लॉ बुक्स अँड खाकी युनिफॉर्म. पैसे कुठे आहेत? कर्ज फेडण्यात मोकळाच. माझा एक गावी मित्र आहे बापूल अली म्हणून, तो आता अपंग आहे, जाग्यावरच असतो, घराजवळ पडत नाही, अपंग आहे. तर त्याचं त्यावेळी कापडाचं दुकान होतं, रेडीमेड कापडाचं. त्याला मी ताब केली, मित्र माझा बालपणीचा. त्याला इतका आनंद झाला की आपला मित्र शेतमजूर म्हणून काम केला, पोलीस म्हणून भरती लावण्याचा, PSI झाला, तार आली, त्यांनी गावात फटाके उडवून पेढे वाटले होते. मग मला पैसे नाहीत, मग मी आलो, त्यांना भेटलो. मग त्यांनी मला सगळं अखेर सांगितलं, आम्हाला आनंद झाला, पेढे वाटले. ते सगळं ठीक आहे म्हटलं, मला ₹400 द्या म्हटलं. ती ऑर्डर मिळाल्या तर ते गेला खाके कपडे आणि कायद्या पुस्तकाला पैसे पाहिजेत. त्यांनी साहेब मला ₹400 दिले. ती व्यक्ती मला 100 फुटावर दिसली तर मी साहेब पळत जातो आणि दंडवत घालतो, असा पृथ्वी नमस्कार करत नाही. का तर त्या ₹400 मी 400 जन्म घेतले तर त्याचे उपकार फिटणार नाही. त्या पुढे मी PSI झालो. त्यांच्या आणि अडचणी आल्या, आर्थिक नुसता घसरला. त्यांनी मला पत्र लिहिले, मी ताबडतोब त्यांना हजारोनं दिले. त्यांनी माझे हजारोने परत केले. ते सांगतो ऐक, माझा महादेव तुझ्यापेक्षा किती जास्त शिकला, की माझ्या महादेवच्या आधी तुझं नशीब उघडेल. तो महादेव BSc होऊन शेती करूनच मेला आणि मी 63चा 11व्या नंबरचा मी DYSP झालो. ते त्या म्हातारीचा आशीर्वाद होता. आशीर्वाद. एक दोन गोष्टी वाचले मी. मोबाईल पोलीस मध्ये गेला होता तुम्ही? हा, आणि ते पोलीस मॅन्युअल वाचला. मग मला ते आठवलं. तर इंग्लिश घेऊन जो पास आहे तो सुद्धा 3 वर्ष नोकरी झाल्यावर बसू शकतो. मग मी 66ला ते ट्रेनिंग मध्ये वाचलं, 65 ते 66, आणि 67ला मी इंग्लिश घेऊन बसलो. आता पहा गाडगे साहेब, दुसरा आताच्या वेळी कोण पोलीस असता तर तो इथंच फॉर्म भरला असता, केंद्र इथंच घेतला असता, हेडमास्टर पाया पडून एखाद्या कोणाला नंबर आणला असता आणि इंग्लिशची गाईड पुस्तक बघून लिहिला असता, त्याला मास्तरांनी मदत केली असती. हा इंग्लिश घेऊन पास झाला की फौजदार होणार आहे. मी ते केलं नाही. फॉर्म इथं भरला आणि केंद्र पुणे घेतलं आणि पुण्यामध्ये मी पेपर दिला. 46 मार्काने मी पास झालो. त्याची सर्व्हिस शीटला नोंद करावी लागते. मग भरती होताना 7वी दाखला घेतला होता. हेडमास्टर गोंधळी साहेब होते. मी म्हटलं सर मला 7वी दाखला द्या. नारायण कशाला? म्हटलं ही जाहिरात आल्या पोलिसांनी भरती. जा म्हणले, माझे आशीर्वाद आहेत, हे घे दाखला. मग ते SSC दाखल्याची नोंद होण्यासाठी अर्ज केला आणि ती सर्व्हिस शीटला नोंद झाली. मग 3 वर्षे व्हायला पाहिजेत, नंतर बसता येतं. मग 3 वर्षे मी आमचा SRP कॅम्प हडपसरकडे पुणे सोलापूर रस्त्यावर, पुणे शहरापासून 4-5 किलोमीटर. मग मी माझी ड्युटी सांभाळून सुट्टी दिवशी पुणे सिटीत जायचा. PSIला भेट, इन्स्पेक्टरला भेट, DYSPना भेट, माझी कहाणी सांगायचा, मला PSI व्हायचं आहे. तर काय वाचलं पाहिजे? आता साहेब स्पर्धा परीक्षेची इतकी पुस्तकं, इतकं साहित्य मिळतं आहे, त्यावेळी काही मिळत नव्हतं. ते अधिकारी माझी कहाणी ऐकून म्हणा, तुमची जेवढी जिद्द आहे ना. तर दिल्लीहून एक मॅगझिन निघतं, त्याचं नाव आहे कॉम्पिटेटिव्ह सक्सेस रिव्ह्यू. ते IAS IPS साठी असतं. त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला 3 वर्ष आहेत अजून, आणि त्याच्या बाहेरचे काही येत नाही. तुम्हाला ससा पकडायचा आहे, म्हणजे PSI व्हायचं आहे. ते मॅगझिन आहे IAS IPS साठी, म्हणजे तुमची तयारी वाघ पकडायची होणार, असं त्यांनी मला समजून सांगितलं. ते फक्त रेल्वे बुक स्टॉलला मिळायचं. आमचा कॅम्प 5 किलोमीटर. मी 1 तारीख आली, सायकल घ्यायचा, हाफ चड्डी घालून कॅम्प ते स्टेशन जाऊन ते मॅगझिन वाचायचा आणि त्याचा मी पिट्टाच पाडायचा. आणि संस्कृत विषय घ्यायची आवड असल्यामुळे मला पाठांतरावर फार जोर. आणि मग मी 3 वर्षे त्या मॅगझिनचा अभ्यास केला. त्यावेळेस साहेब ते ₹5 मिळायचं. आता ₹135 किंमत आहे. तर माझी इतकी तयारी झाली. मला ते अधिकारी म्हणायचे वर्षातून 2दा सिलेक्शन होते, ते क्वेश्चन पेपर मिळवत जावा आणि ते वाचून तुम्हाला आयडिया येईल की तुमची तयारी किती झाल्या. मला इतका कॉन्फिडन्स, हे काहीच नाही, फारच सोपं आहे. 10-15 हजार मुलं महाराष्ट्रातून PSI MPSCला बसली होती. सगळी कॉलेजची मुलांनी, मी खात्यातला एकटाच. तर मुंबईला नायगाव हेडक्वार्टर आहे, तिथे आमची फिजिकल आणि रिटर्न टेस्ट झाली. रिटर्न टेस्टला महाराष्ट्रात 3रा आलतो. त्यावेळी माझ्या वरचे दोघं आणि खालचे दोघं कॉन्व्हेंटचे BSc होते मुंबईचे. म्हणजे माझी तयारी किती होती. मध्ये
1000 फक्त पास झाले. किती? 1000. मग फिजिकल झाले 1 महिन्यानं, त्यात 500 फेल झाले. फिजिकलला पहिला आलो मी. बर बर. आणि आठवड्याने इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यू मध्ये 5 अधिकारी म्हणजे ते स्पेशलायझी महासंचालक दर्जाचे ते होते. तर महारुद्र वाघ नावाचे अँटी करप्शनचे ऍडिशनल महासंचालक होते. ते त्या 5 लोकांचे चीफ होते. मला काय वाटलं, मी खात्यातला आहे म्हणून मी ते खाकी कपडे खळबिळ घालून कडक इस्त्री करून त्या ड्रेसमध्ये मी उभा. तर ते क्लार्क मला म्हणले, अहो तुम्ही डायरेक्ट नॉमिनी आहे, तुम्ही डिपार्टमेंटल नाही, तुम्हाला युनिफॉर्ममध्ये जाता येणार नाही, तुम्हाला साधे कपडे घालून जावं लागेल या मुलांच्या सोबत. बाकी मुलं साहेब तो ब्लेजर टाय आणि हे असे पॅन्ट बिंट घातलेले, आणि माझा तोपर्यंत साधी विजा बिन इस्त्रीची आणि असला शर्ट आणि टोपी. मग ते मी काढलं, पिशवीत ठेवलं, आणि तो विजा आणि तो शर्ट आणि टोपी. पुढली मुलं माझ्याकडे बघायची आणि मागची मुलं बघायची. तुला काय कळतं काय? तो फौजाची परीक्षा पास झालाय, तोंडी परीक्षा झाली, असले बावळसर कपडे काय घातलायस? मी सांगितलं त्यांना, ते कपड्याकडे बघत नाही, तिकडे मेंदूकडे बघतात. बरं, मग काय सांगायचं? मग माझी पाळी आली, मी गेलो, कडक स्लोट मारला. अरे हा डिपार्टमेंट डायरेक्ट नॉमिनी दिसतो. शिडाऊन म्हणले. असे 5 लोक बसतात आणि अशी खुर्ची असते. फौजा पुढे बसायची कधी ही आमची हिंमत नाही. आणि हे महासंचालक दर्जाचे सुपर क्लास मला धाडस होऊन, अहो म्हणले तुम्ही खात्यातले आहात, यासाठी लोक शिस्तबद्ध असतात, पण तुम्ही आता इथं स्पर्धक म्हणून आलाय आणि तुमच्या मुलाखत घेणार आहे, तुम्हाला खुर्चीवर बसावं लागेल. मग मी पकडून आणल्यावर की अंग चोरून बसलो. तर पहिला प्रश्न, ते मुंबईचे कमिशनर होते ब्राह्मण, तुम्हाला शालेय जीवनात एखादी कविता आठवते का? म्हटलं हो. मग कवितेचं नाव काय आहे? म्हटलं आई. तुम्हाला कधी कविता होती? म्हणजे 1961ला 10वीला होती. मग आता तुम्ही 71 साली आमच्या पुढे आलाय 10 वर्षांना, अजून कविता पडाय? म्हणजे हो, माझी आवडती कविता आहे. कवी कोण? कवी यशवंत. त्यांचं संपूर्ण नाव काय? मी यशवंत दिनकर पेंढारकर. कुठले राहणार ते? मी म्हणलं मुक्काम पोस्ट चाफळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा. अरे तुम्हाला सगळंच माहिती आहे. कविता किती चरणाची आहे? म्हटलं 7 चरणाची. म्हणता काय? म्हटलं म्हणा. म्हणले, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ही हाक येई कानी मज होय शोक कावी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठावी, आई कुणा म्हणू मी आई घरी न धावी. ही निन्नता सुखाची चित्ता सदा विधावी, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. पहिलं चरण झालं आणि ते महारुद्र वाघ त्या बोर्डात चीफ होते ना, त्यांना आईची आपल्या आठवण झाली आणि ते एकदम रडायला लागले. स्टॉप इट, स्टॉप इट. तिने हँकरचीप काढला आणि डोळे पुसायला लागले. मग मी थांबलो. त्यांना म्हणले, तुम्ही त्या मुलाला कविता येते काय विचारलं. त्याने येते म्हटला. 7 चरणाची कविता पाठ आहे, 61 साली होती, 10 वर्षे झाली पाठ आहे. तुम्ही त्याला कवीचं नाव विचारलं, ते यशवंत सांगितलं. कोण नाव विचारलं? यशवंत. संपूर्ण नाव सांगितलं, यशवंत दिनकर पेंढारकर. पत्ता विचारला, तो सांगितला. म्हणजे किती अभ्यास आहे त्याचा. प्लेस हिम ऑल 20 पॉईंट्स. म्हणजे 20 100, 5 लोकांनी प्रत्येकी 20 मार्क द्यायचे. ते म्हणले प्लेस हिम ऑल 20 पॉईंट्स. म्हणजे गुड गोईंग झाली, म्हणजे शुभारंभ झाला. असं प्रत्येकाने विचारलं आणि मी खूप तयारी केली ती. आणि मग ते गवई साहेब, नाशिक पोलीस कॉलेजचे प्रिन्सिपॉल, ते IPS, त्याने म्हणले, काय हो तुम्हाला एखादा राजकीय नेता आवडता नेताचं नाव सांगाल का? मी म्हटलं हो. कोण आहेत? ते म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आवडते नेते आहेत. तुम्ही धनगर आहे ना? मी म्हटलं हो. मग तुम्ही अहिल्याबाई होळकरचं नाव असं नाही सांगितलं. म्हटलं आमच्या अहिल्याबाई देवी हे जगदवंद्य होते, पूजनीय होत्या. त्यांनी राजकारभार उत्तम केला, प्रजेला आपलं मुलं समजून सांभाळलं, त्या प्रसिद्ध आहेत. आता जो भारत स्वतंत्र झाला, जी घटना समिती नेमली,
त्यात पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना लिहायची जबाबदारी बाबासाहेबांच्याकडे दिली आणि बाबासाहेबांनी ती घटना लिहिली आणि त्या घटनेवर हा देश चालतोय म्हटलं. तुम्हाला बाबासाहेबांच्या विषयी काय माहिती आहे? मी म्हटलं बाबासाहेबांच्या ह्या 5 पदव्या आहेत. त्या पदव्या मिळवायला त्यांना परदेशात जावं लागलं. त्यांना जायला पैसे नव्हते. ते बडोद्याचे गायकवाड सरकारने दिले तेव्हा ते गेले. त्यांनी तिथं LLB झाले, PhD झाले, सगळे पदव्या मिळवल्या, डॉक्टरेट मिळवली. यायला पैसे नव्हते. मग माणगाव परिषद झालती. पंचगंगेच्या उत्तरेला माणगाव आहे आणि दक्षिणेला पट्टणकोडले आहे. माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराजांनी त्यांना फार मानानं वागवलं होतं आणि तेव्हा शाहू महाराजांनी डिक्लेअर केलं होतं, ऐका रे हरिजनानो, हा बाबासाहेब आंबेडकर तुमचा एकटाचा नेता नाही, हा संबंध देशाचा नेता आहे. हे त्यावेळी त्यांनी आमच्या शाहू महाराजांनी डिक्लेअर केलं होतं. यायला पैसे नव्हते. त्यांनी शाहू महाराजांना पत्र लिहिलं आणि शाहू महाराजांनी त्यांना पैसे पाठवले तेव्हा ते भारतात आले. तर ही शाहू महाराजांनी त्यांना मदत केली. महारुद्र वाघ म्हणले, मिस्टर गवई तुम्ही काय काय विचारलं? त्यांच्या पदव्यात तुम्हाला तर माहिती आहेत का? किती अभ्यास करून आले? प्लेसमेंट ऑल 20 पॉइंट्स. असं मला यश मिळालं. का तिला 500 लोक होतो आम्ही, त्यातनं 75 निवडले. किती? 75. त्यात तुम्ही? त्यात ते सगळं मी माझे वर्ष दोघांना खेळाडू कॉन्व्हेंटचे BSc होते. माझ्या हातात ऑर्डर मिळाली, यू आर सिलेक्टेड फॉर द ट्रेनिंग ऑफ PSI ॲट नाशिक पोलीस अकॅडमी, बट यू शुड डिपॉझिट रुपीज 375 फॉर लॉ बुक्स अँड खाकी युनिफॉर्म. पैसे कुठे आहेत? कर्ज फेडण्यात मोकळाच. माझा एक गावी मित्र आहे बापूल अली म्हणून, तो आता अपंग आहे, जाग्यावरच असतो, घराजवळ पडत नाही, अपंग आहे. तर त्याचं त्यावेळी कापडाचं दुकान होतं, रेडीमेड कापडाचं. त्याला मी ताब केली, मित्र माझा बालपणीचा. त्याला इतका आनंद झाला की आपला मित्र शेतमजूर म्हणून काम केला, पोलीस म्हणून भरता आणि आता PSI झाला, तार आली. त्यांनी गावात फटाके उडवून पेढे वाटले होते. मग मला पैसे नाहीत. मग मी एक आलो, त्यांना भेटलो. मग त्यांनी मला सगळं हाकीर सांगितलं, मला आनंद झाला, पेढे वाटले. ते सगळं ठीक आहे म्हटलं. मला 400 रुपये द्या म्हटलं. ही ऑर्डर मिळाल्या तर ते गेला खाके कपडे आणि कायद्या पुस्तकाला पैसे पाहिजेत. त्यांनी साहेब मला 400 रुपये दिले. ती व्यक्ती मला 100 फुटावर दिसली तर मी साहेब पळत जातो आणि दंडवत घालतो, असा कृत्रिम नमस्कार करत नाही. का? तर त्या 400 रुपयासाठी मी 400 जन्म घेतले तर त्याचे उपकार फिटणार नाहीत. त्या पुढे मी PSI झालो. त्यांच्या आणि अडचणी आल्या, आर्थिक घसरला. त्यांनी मला पत्र लिहिले, मी ताबडतोब त्यांना हजारोनं दिले. त्यांनी माझे हजारोने परत केले. पण त्या 400 रुपयासाठी मी 400 जन्म घेतले तर त्या व्यक्तीचे उपकार फेडू शकत नाही. मग पासिंग आउटला मी प्रत्येकाला 2 इन्व्हायटेशन कार्ड दिले. त्यावेळी ह्या गावामध्ये आपल्या समाजाचे सुद्धोजीबा बोरगावे म्हणून 15 वर्ष सलग सरपंच होते. मग त्यांना मी एक पत्रिका रत्नाव कुंभारना पाठवली, त्यांची माझी ओळख बी नव्हती, आणि एक शुद्धू बोरगावना पाठवली. रत्नाव कुंभारने त्यांना त्यांचा कार्यकर्ता होता तो. रत्नाव कुंभारने त्यांना बोलवून घेतलं. अरे म्हणले, शुद्धू हा धनगराचा मुलगा दिसतो. होय म्हणले, आमच्या गल्लीतलाच म्हणले. त्याने बोसाहेब फट मोडले, मजुरी केली, स्वकष्टान झालाय तो. असं काय? माझे कार्यक्रम एंगेज आहेत, माझ्या वतीनं तूच जा नाशिकला. मग त्यांना इतका आनंद झाला सरपंचांना. त्यांनी माझे आई वडील, माझी घुणकीची बहीण, माझे हुप्पेचे मामा मावशी, माझे 2 मित्र बापूल आले आणि सत्तोजी बोंगे, आणि त्यांचे 2 मित्र अण्णापा कागले आणि आदापा शिवकुपे, एवढी माणसं घेऊन ते आलते. जेव्हा मी त्यावेळी राज्यपाल अलिबाग जंग होते, त्यांच्या हस्ते मी बक्षीस घेतलं. त्यावेळी त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी मला येऊन कडक मिठी मारली. शेवटी पोलीस अधिकारी म्हणले, कोण आहे कोण आहे तुम्ही? ते म्हणले, बघा हा माझ्या गावचा, माझ्या गल्लीतला मुलगा आहे, माझा नातेवाईक आहे. सरपंचाने आणलं नव्हते, त्यांनी त्यांना त्यांच्या वतीनं पाठवलं होतं. मग ते अधिकाऱ्यांना कळालं. त्यांनी सांगितलं, गवबीत नाला, शेतमजुरी केलाय, उसाळ फट तोडलाय, आणि हे बघितल्याने मला आनंद झाला म्हणून मला भावना मी मिठी मारली. मग ते अधिकाऱ्यांना कळालं. आणि विशेष म्हणजे नाशिकला गेलो, 400 रुपये भरले, 100 रुपये स्टायपंड. किती? 2 वर्षाची ट्रेनिंग. बात दुष्काळ, आई दुष्काळी कामाव, आणि मी 100 रुपयातले 80 रुपये मेस कटिंग, जेवणाची कट व्हायचे साहेब, 20 रुपये हातात. 20 रुपये मी 2 वर्षे काढली. कशी काढली असतील? बाकी मुलांना 100-500 मंडळ यायची घरची, मला जेवाय पाठव कुठे आधार नाही, पण नंबर सोडला नाही. तर
माझी पोस्टिंग बॉम्बेला झाली. मग मी 18 वर्षे PSI होतो. मग PSI म्हणून पुणे, बॉम्बे, सातारा, सांगली, सोलापूर आणि मग मला 18 वर्षे PSI. मग बढती मिळाली. मग इन्स्पेक्टर म्हणून मी ठाणे सिटीमध्ये, मुंबईमध्ये नोकरी केली 12 वर्षे. मग प्रमोशन मिळालं. मग DYSP म्हणून माझी नेमणूक अमरावती जिल्ह्यात झाली, दर्यापूर डिव्हिजनला. मग मी तिकडे गेलो आणि तिथं मी 2 वर्ष नोकरी करून तिथं मी पेन्शनमध्ये आलो. मी साहेब डझनानं सरपंच आत घातले, 3 आमदार आत घातले. 3 आमदार? हा, 3 आमदार. काय सांगताय? हा, तर त्यापैकी एक आमदार तो पप्पू कलानी नावाचा, मी ठाणे सिटीला होतो क्राईम ब्रँचला. त्यानं 3 आरोपींना 1-1 लाखाची सुपारी देऊन आपले 3 प्रतिस्पर्धी उडवले होते पिस्तूलनं. आणि तो तपास माझ्याकडे दिला. आवडी त्यागी म्हणून कमिशनर होते. त्यांनी म्हणले हा तपास तुमच्याकडे घ्या. मी घेतलो. मी पाहिलं आता राजकीय मनुष्य आहे, त्याच्याबद्दल एव्हिडन्स पाहिजे म्हणून मी त्याला वाद सुद्धा येऊ दिला नाही. त्यांनी ज्यांना ती 1-1 लाखाची सुपारी दिली ते पहिला बॉम्बेत पकडले आणि त्यांना घेऊन आलो. ते म्हणले साहब हमको मारने का नहीं, ये हमारा धंधा है, कि सुपारी लेने का, काम करने का, जो वो बताएगा उसको उड़ाने का, फिर पुलिस में हाजिर होने का, फिर पुलिस विमान लेता है तो विमान लेने का, फिर जामीन पे छूटने का, वो वही टिकट पे वही खेल, हमको मारने का नहीं. मी म्हटलं मला जे सांगायला आहे का नाही थोडं कोर्टापुढं सांगा. भारतीय पौराचा कायदा कलम 27 प्रमाणे स्टेटमेंट बिफोर पोलीस नो व्हॅल्यू, बट स्टेटमेंट बिफोर मॅजिस्ट्रेट इज व्हॅल्युएबल. मग ते म्हणले हम बतात आहे. त्या तिघाने सेशन जज ठाण्यापुढं सांगितलं की हे मी खून केला आहे. मग माझ्याकडे एव्हिडन्स झाला. मग ह्याच्या मागं लागलो पप्पू कलानीच्या. तो जाऊन सांगितला ते ऐसा ऐसा हो गया है, वो इंस्पेक्टर मेरे पीछे लग गया है. त्यांनी त्यागीनं फोन केला कमिशनरला. तो तपास कोणाकडे आहे? माझ्या आमदारचा. ते ऑफिसर माझ्याकडे पाठवून द्या. मी इन्स्पेक्टर होतो. त्यागी साहेबांनी सांगितलं तुम डरने का, तुमने बहुत अच्छा काम किया है, वो 3 मुजरिम का कन्फेशन लिया है, तो उनको बोलने का ये कन्फेशन है, इनको मेरे को अरेस्ट करना पड़ेगा. वो बोलेगा नहीं करने का तो उसको नम्रता से बोलने का, साहब 2 लाइन लिख के दे दो, ये MLA है, मेरे पक्ष का है, उसको अरेस्ट करने का नहीं. वो दे नहीं सकता. वो लिख के देगा तो वो पटेगा, शेम के खुर्चीवर नाही बसता. नाही बैठेगा. मग हा माझा आमदार आहे, तुमच्या मागं का लागलाय? मी म्हटलं साहेब मी नम्रतेने सांगतो, कायद्याने फक्त राष्ट्रपतीला हात लावता येत नाही, बाकी कोणालाही कायदा माफ नाही. तुमचा हा आमदार आहे साधा, आणि काय केलंय? म्हटलं काय केलं नाही, 3 मुर्दे पाडल्यात म्हटलं, 1-1 लाखाची सुपारी देऊन. ते 3 आरोपी मी धरलेत. त्यांचं कोर्टापुढे कन्फेशन झालंय, कबुली जबाब तो वाचा म्हटलं. त्यातून तुमची इच्छा असेल तर मला लेखी हुकूम द्या 2 मुलीचा, माझ्या आमदारला अटक. मी काय राजीनामा देतो म्हणलं. मी धनगर चाललो, मेंढ्या बागेत चाललो म्हणलं, शेळ्या माळानं घेऊन. नाही असं करू नका, तुम्ही एवढंच काम करा की त्याला 2-4 दिवसांनी हजर करतो, फक्त मारहाण करू नका. अहो मारहाण कोणाला होते? जो कबूल होत नाही त्यासाठी पोलीस बळाचा वापर करतात. तुमचा आरोपी जो आहे आमदार, त्यांनी सुपारी ज्यांना दिली त्यांनी कन्फेशन दिले ना, त्यांना एवढंच सांगा एक तर फाशी होईल किंवा जन्मठेप होईल, पण अटक चुकणार नाही. ठीक आहे तुम्ही असं करा, 4 दिवसांनी हजर करतो, फक्त मारहाण करू नका. त्या आरोपीला 4 दिवस हजर करतो. तो आतच होता, ऐकत होता, मला माहितीच नाही आरोपी. हा, तो पप्पू कलानी. मग त्यांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं ऐसा करो, वो जिनको तुम सुपारी दिया था खून का, उनका कन्फेशन हुआ है, कबूल जबाब, तुमको फाशी हो सकता है, हजर नहीं होने का दुबई जाओ. हे तिकडे कोणी पोलीस येऊ शकत नाहीत. मग त्यानं ते ऐकला आणि त्याची तयारी. CID इन्स्पेक्टर मला फोन आला ठाण्याला, तुम्ही सांताक्रूज विमानतळावर फिल्डिंग लावा. मी लगेच कपडे बदलले, साध्या कपड्यात हवालदार घेतले आणि सांताक्रूज विमानतळाच्या प्रवेशद्वारावर मी फिल्डिंग लावली. हा कार घेऊन आला, टेलिफोन बूथ असतं ना त्यात गेला बायकोला कळवायला, मी दुबई जा रहा हूं. तिथेच धरला आणि आणून कोर्टापुढे 10 पानाचा रिपोर्ट लिहिला आणि त्याची 1 महिना वेबांड घेतली. सगळं त्यात लिहिलं हे, आणि मॅजिस्ट्रेटला पटलं ते.
मॅजिस्ट्रेट चांगले होते. तिथं 5 कॅम्प आहेत. जसा गांधीनगरचा कॅम्प आहे ना शिंदे लोकांचा, तसं बुलढाण्याला 5 कॅम्प आहेत. त्याला बेड्या घालायच्या, दंडाला काढण्या बांधायच्या आणि रोज ते एक एक कॅम्पात फिरवायचं. हा, इथं खून झाला, इथं कोण कोण साक्षीदार होते, हे काय आहे निमित्त, म्हणजे त्याची पार बेइज्जत. पोलिसला इतकी संधी असते की एकदा गुन्हेगार सापडला की त्याची पार धुलाई करून टाकायची, म्हणजे इज्जतीची. तर तो म्हणला माझी हाऊस फिटली म्हणला. त्याला मला रिटायर झाल्यानंतर मला नोटीस हे आलते, समन्स. मी गेलतो, तर मी माझी साक्ष दिली. 20 वर्ष जन्मठेप भोगून आला. 20 वर्षाची जन्मठेप भोगून आला. हा. आणि परत मला एक सांगा, तुम्ही इन्काउंटर वगैरे केला का हो साहेब? हे पहा, मी घोडनदी शिबूर पोलीस स्टेशनला होतो 1977-78ला. तिथे हे सरनोबत कारखाना काढलेले आहेत ना, दत्त कारखाना, त्यांचे बंधू विलास सरनोबत तिथे PSI होते. बरोबर, म्हणजे पोरलेचे. हा, मग त्यांचा मी चार्ज घेतला. ते म्हणले आपण एका जिल्ह्यातले आहोत, मी तर 2 वर्ष होतो, तुम्ही माझा चार्ज घेताय, तुम्ही जिल्ह्यातले म्हणून आत्मीयतेनं मला या पोलीस स्टेशनचं इन आउट सांगतो. म्हटलं काय आहे इथं? म्हणले सगळे लॉ अबायडिंग सिटीजन आहेत, कायदा पाळणारे नागरिक आहेत, पण गोपाळ नावाची एक जमात आहे, ते जाफराबादी म्हशी पाळतात आणि गावाच्या बाहेर डोंगराकडे निर्जन स्थळी राहतात आणि हातभट्ट्या लावतात. आणि आपण छापा टाकाय गेलो की ते 25-30 कुटुंब असतात, संघटित हल्ला करतात, कुत्रे अंगावर सोडतात, दगडफेक, मग आपल्याला परत यावं लागतं. मी 1-2 ठिकाणी असे यशस्वी माघार घेऊन आलोय. तुम्ही काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा, माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. साहेब, प्रत्येक गावचं पोलीस स्टेशनला एक पुस्तक असतं कॉन्फिडेन्शियल, त्याचं नाव आहे व्हिलेज व्हेजिटेशन क्राईम नोटबुक पार्ट 4, किंवा मराठीत भाग 4 म्हणतात. त्या गावचे काय विशेष असेल त्यात त्या पोलिसांच्या इंचार्जनं आणि त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यायची असते. त्याला चॅलेंज नाही. त्यात नोंद घेतली, त्या संबंधी काय घडलं ते ती नोंद तुम्हाला वाचवते. मी 27 एप्रिल 77ला चार्ज घेतला. त्या गावची भाग 4 उघडली शिबूरची. त्यात लिहिलं आज रोजी आम्ही लोणी गाढव पोलीस स्टेशनहून बदलून येऊन या पोलिसांना चार्ज घेतला. विलास सरनोबत यांनी आम्हाला चार्ज दिला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की गोपाळ नावाचे बँके जमात आहे, इथे हातभट्ट्या लावतात आणि छापा टाकायला गेलं तर ते आपल्यावर हल्ला करतात. हे नोंद घेऊन त्या दृष्टीने आम्ही आमचे कारकीर्द सुरू करीत आहोत. आणि जे साहेब धडाका लावला, 1 वर्षात 92 छापे आणि 120 गोपाळ पकडले. 120 गोपाळ. त्या शिबूर तालुक्यात 2 पोलीस स्टेशन आहेत, तळेगाव, ढमढे, शिक्रापूर आणि शिबूर. तर लक्ष्मण टाकळकर नावाचे औरंगाबादचे रिटायरमेंटला आलेले DYSP होते आणि ANY नावाचे IPS डायरेक्ट होते. त्यांनी DYSPना सांगितलं होतं मी कोणत्याही पोलिसाची वार्षिक तपासणी लावली की त्या पोलिसांच्या हातीत मोठा मला दारूची छापा टाकलेली, भट्ट्या पकडलेली केस पाहिजे. मग त्यांनी त्या शिक्रापूर पोलिसांचं इन्स्पेक्शन लावलं, तळेगाव ढमढेचं, आणि ते महांगडे नावाचा PSI होता. त्याने चार्ज घेऊन 1-2 महिने झालते. तर तो म्हणला साहेब इथं एक गाव आहे, तिथे गोपाळ लोक भट्ट्या लावतात आणि निमगाव म्हणून त्या गावचं नाव आहे, तर तिथं आपल्याला 4-5 भट्ट्या मिळतील. आपण म्हणले साहेब ते PSI मोठे देसाई आहेत ना शिरूरला, त्यांचं फार वट आहे, त्यांना बोलवून घेऊया, म्हणजे ते आपल्याला प्रतिकार करणार नाहीत. मला टाकळकर साहेबांचा फोन आला DYSPचा, तुम्ही ताबडतोब कोंडापुरी डागमंगला या म्हणून. त्या पोलिसांच्या हद्दीत कोंडापुरी निमगाव म्हाळुंगी म्हणून गाव आहे, या पोलिसांच्या हद्दीत शिक्रापूर तळेगावच्या, तिथं उद्या छापा टाकायचा आहे. तर तुमचे 20 लोक, तुम्ही घेतले 20 लोक, हा PSI मी, असं आपण छापा टाकू. तर मुक्कामला इथं या, पहाटे उजळायच्या दुसऱ्या जाग्यावर मिळतील भट्ट्या. मी म्हटलं साहेब त्या लोकांचं मला चॅलेंज आहे, त्यांचे सगळे नातेवाईक भाऊबंद मी पार नेस्ट नाबूद केल्यात, तर त्यांचे हस्ते पर हस्ते मला निरोप आहे, हिंमत असेल तर आमच्यात येऊन वेळ करून दाखवाय. माझी हातच नाही, मी कशाला जाऊ, आणि तिथं काय गैरप्रकार झाला तर वरिष्ठ मला वाचवणार नाहीत. तुमची हातानं तुम्ही का गेला म्हणून मी काही गेलो नाही. तुम्ही आता मला बोलवाला आहे, तिथे गेलं की त्यांची डोकी तापणार, जी युद्धाचा प्रसंग येणार. तर तुम्ही काय करा, ते दगडफेक झाली, हा फौजदार, त्याचा स्टाफ, माझा स्टाफ पळून जातील,
आपण दोघंच तिथे भाऊ, दोघाला तिथं मार खावं लागेल. तर तुमच्या बारामतीला तुमचं डिव्हिजन आहे ऑफिस, तिथे SRPचं 30 लोकांचं प्लाटून आहे, एक 10 लोक बोलवून घ्या आणि आपण छापा टाकू. ते माझ्यावर चिडले एकदम. तुला काय कळतं का, SRP कधी बोलवतात? जेव्हा स्थानिक पोलीसच्या आवाक्याबाहेर कायदा सुव्यवस्था जाते तेव्हा. मग इथे कुठं तशी परिस्थिती आहे? म्हणलं साहेब मी आलो की तिथे परिस्थिती होणार, माझं ऐका तुम्ही, आणि तुम्ही घेत नसाल तर मी लेखी राजीनामा देतो. की माझं हे ऐकत नाही, तिथे गेलं की माझ्यामुळे युद्धाचा प्रसंग येणार आणि तिथे जाऊन ठार मारण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊन चाललो, धनगर आहे मी, शेळेमेंढ्या लागतो म्हटलं. मग त्यांनी विचार केला आणि 10 लोकांचं सेक्शन तिने बोलवून घेतलं. मग ती पोलीसची गाडी निळी, त्यात ते दोन्ही पोलीसचे लोक, ते भाऊन मागं आमच्या दोघांच्या 2 बुलेट, साहेब त्यात, साहेब साध्या कपड्यात, टकल पडलेलं, रिटायरमेंटला आले 5-6 महिन्यात. गेलो आम्ही, गावात गाडी थांबवली आणि असं मी टोपोग्राफी म्हणजे भौगोलिक परिस्थिती बघून घेतली होती आणि त्याप्रमाणे मी आवाकाळ केलता. तुम्ही ह्या ओढ्यानं ह्या झाडांना तुम्ही जायचं, तुम्ही झाडाकडून इकडून जायचं. गणे मी काय ना सापडले, 5 भट्ट्या सापडल्या आणि आम्हाला 5 आरोपी मिळाले. मला इतका द्वेष होता की मी सगळे ते रसायन पोळून ठेवलेलं सगळं नेस्ट नाबूद केलं. ते तया दव पकडली, ते 5 भट्ट्या पकडल्या, त्यांचे ते येड्या बाबल्यांची जळणाचे गंजी वाकल ओतून ते लंका दहन करून टाकली. म्हणजे त्यांना दाखवून दिलं पोलीस काय असतात ते. मग त्यांनी काय केलं, सगळं बघितलं आणि दगडफेक केल्यावर माझा अंदाज होता त्याप्रमाणे ते 20 लोक त्याचे, माझे 20 लोक आणि तो भांगडे PSI. पळा पळावे कोण पुढे पळे. पळाले. राहिले 10 लोक SRPचे, मी आणि साहेब. तर त्या झटापटीमध्ये SRPच्या एका पोलिसचा पाय मोडला, एकाचा हात मोडला. साहेब 303ची रायफल घेऊन ते पळाले. ज्या रायफलमध्ये 10 राऊंड लोड होते, नशिबाने ती लॉक होती आणि त्यांना चालवता आली नाही. तर SRPचे 10 लोक बोलवले म्हणून आम्ही वाचलो. जेव्हा ते लोक त्याची म्हणजे झटापट चालू होती, ते पळून गेलते ना, त्यातले 2 पकडून आणले मी. तर त्याचा एक भाऊ मी पकडला आणि ती झटापट चालू होती. दुसरा भाऊ येऊन माझ्या डोक्यात मागणं ओंडका घालणार होता. तेव्हा आता SRPचा कदम नावाचा लान्स नाईक होता, तो मार्क्समन होता, म्हणजे फिट नेम. त्यांनी नेम धरून, आता मी तुमची कॉलर पकडली किती 1 फुटाचं अंतर, त्यांनी जे फायरिंग केलं ते इथं गोळी घुसली, ते जाग्यावर पडलं. थटपट लोळायला लागलं, ते दगडफेक करायला लागले. 35 कुटुंब. म्हटलं बघा आता हा जखमी झालाय, आमचं काम आहे त्याला वाचवायचा, त्याला घेऊन आता दवाखान्यात जाऊया ससून हॉस्पिटलला, त्याला वाचवूया, तुम्ही दगडफेक करू नका, शांत व्हा म्हटलं. मग त्याला घातला त्या ट्रकमध्ये, आम्ही गावात गाडी ठेवली. तो पळून जो फौजदार गेला मांगडे, त्याने काम चांगलं केलं की पळून जाऊन ती गावात ठेवलेली पोलीस गाडी घेऊन थेट DSPच्या बंगल्यावर. हे असं झालंय आणि असं प्रसंग झालाय, गोळीबार झालाय. ते ANY हुशार होते, त्यांनी कलेक्टरला घेऊन जागेवर स्पॉटला आले. ते लोक म्हणले हे मोठे फौजदाराने गोळी घातली, आमचा माणूस मारला, त्याला पहिला बेड्या घाला. तर मला साहेबांनी बाजूला म्हणून नेमकं काय घडलंय मी सांगितलं की माझ्यावर ते हल्ला कराल ते, त्यावेळी त्या लान्स नाईकने SRPच्या नेम धरून त्याला मारलाय, मी काही फायरिंग केलेलं नाही, तर तो मेलाय. ठीक आहे. मग ते साहेब म्हणाले तुम्ही सांगत्याप्रमाणे फौजदारला मी अटक करतो, कसा गाडीत, मला म्हणले पोलिसच्या गाडीत बसा. बसलो मी म्हणलं साहेब सूर्य मावळायला चालला होता, लवकर आठवा म्हटलं, राहिलेला उद्या तपास करता येईल. त्यांचे आता मेसेंजर गेलेत, त्याचे काही लोक मिलिटरीमन आहेत, ते जर आले तर युद्धाचा प्रसंग येईल. जे काय आहे ते त्याप्रमाणे साहेबाने सगळं आटोपलं, चौकशी वगैरे केली आणि सांगितलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे फौजदारला अटक केलेली आहे, उद्या काळजी करू नका. मग आम्हाला ससून हॉस्पिटल नेलं, जखमी झालेल्या पोलिसांचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स बनवले आणि मग आम्ही त्यांच्यावर आम्ही डेकॉइटीचा केस दाखल केली. म्हणजे आम्ही जे दारूच्या भट्टी साहित्य पकडलं होतं तिने आमच्या हल्ला करून ते पळवून नेलं, तसं त्यांच्यावर केस नोंदली आणि त्या केसच्या साक्षीला मी जायचा. तुम्ही जे म्हटला की फायरिंगचा प्रसंग आला का, तर हाही प्रसंग मी अनुभवलाय. बरोबर. आता मला प्रश्न हा विचारायचा आहे,
तुम्ही आता एवढं फिरताय, तुम्हाला साहित्य संमेलनाचा छंद आहे आता, बरोबर? हो. दिल्लीला जाताय, भरपूर ठिकाणी जाताय. होय. तुमच्या घरामध्ये सुद्धा आता मला वाटतं हजारो पुस्तकं आहे. होय. तुम्ही एवढी पुस्तकं आणून रोज वाचन वगैरे तुमचं चालू असतं का? होय. मग त्याला कसं करता वाचन? हे पहा, पुस्तक घेतले की त्याची अनुक्रमणिका पाहायची. हा. त्यातले जे आपल्याला प्रकरणं आवडतात ती लाल शाईन टिक करायची आणि ती पहिला वाचून काढायची आणि वेळ मिळाला तर बाकीची वाचायची. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही ग्रंथ, कोणतंही पुस्तक कोणीही संपूर्ण वाचू शकत नाही. का तर एक पुस्तक वाचायचं म्हणलं की कमीत कमी 1 आठवडा पाहिजे. बरोबर. तर मी असा दावा करत नाही की प्रत्येक पुस्तक मी पूर्ण वाचलंय. त्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते वाचले की आपल्याला आयडिया येते या पुस्तकात काय आहे. मग तुम्ही आता एवढं मोठं डिवाइस पदावरून रिटायर आहे, वय वर्ष 80 आहे. वारणेच्या साहित्य संमेलन आला आणि तुम्ही खाली बसला होता. सुभाष पाटील साहेब आम्ही तिथे होतो आणि तुम्ही खाली बसला. तुम्हाला अपमान वाटत नाही का? नाही, नम्रता. जो नम्र झाला सर्व भूता त्याने कोंडले अनंता. नम्रता पाहिजे. नम्रता ज्याच्या अंगी आहे त्याला देव प्रसन्न असतो. संतांनी सांगितले, जो नम्र झाला सर्व भूता त्याने कोंडले अनंता. त्याची देवावर सत्ता चालते. नम्रता पाहिजे. मगाही सांगितलं आपण, महापुरुष झाडे जाते ते लवाळे वाच. नम्रता पाहिजे. आणि ही आता नवीन पिढीमध्ये तुम्हाला असं वाटतं का साहेब की नम्रता हा प्रकार थोडा कमी झालाय असं वाटतं का तुम्हाला? खूप कमी झालाय. आणि नवीन पिढी हे मोबाईल आणि टीव्ही मध्ये वाया गेली. आमच्या वेळी जर मोबाईल टीव्ही असते तर आम्ही एवढी प्रगती करू शकलो नसतो. आता ही तरुण पिढी त्यांचा सगळा वेळ त्या मोबाईल मध्ये आणि टीव्हीत जातो. आपल्याला जे कळत नाही मोबाईल म्हटलं ते त्यांना कळतं. हनुमंतवाडीतले सगळे 1001 विद्यार्थी होते. त्यांनी मुलांना सांगितलं, मुलांनो, आमच्या काळी तुमच्या विद्यार्थी तुम्ही असं असताना हे मोबाईल आणि टीव्ही असते तर आम्ही तुमच्या पुढं आता भाषण उभा राहू शकलो नसतो. ते मी माझ्या घरात मोबाईल आहे पण तो मी फक्त कोणाचा कॉल आला तर तेवढंच घेतो. तर बाकीचं मी काही बघत नाही. माझा एकच मुलगा त्यांच्या हातात मी मोबाईल देत नाही. मी पत्नीला कटाक्षाने सांगितले त्यांच्या हातात मोबाईल द्यायचा नाही. त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. तर मोबाईल हा विषय आहे. हा, तर तुम्ही मुलांनो, तुमच्या घरी आई बापांच्याकडे मोबाईल असेल तर तुमच्या नावचा निरोप आला तर त्यांनाच घ्यायला सांगा. अमक्याने असं 2 लग्न केलं पण परवानगी घेतली नाही, चौकशी निष्पन्न झाला ते सस्पेंड होता. मग सस्पेन्शन मध्ये निंबा पगार. कुटुंब चाललं पाहिजे. 2 बायका फजिती ऐका. मग त्यांनी पिढीचा धंदा मटणा सुरू केला. मग त्याला बोलवून घेतलं, हे बा असा साहेब झालाय की 3 पठाण लोक घेऊन ये आणि तुम्हाला मी ताकीद देतो की झाकून मटण विकायचं. तो घेऊन आला. मी म्हटलं, बघा, मी इथे येऊन 5-6 महिने झाले, मी तुम्हाला कधी बोलवलंय का? त्यावेळी मटण खात होतो मी. उलट मी तुमचं मटण नेऊन खातोय. पण हे महाबळेश्वरच्या नगरवाध्यक्षांच्याकडे तक्रार झालेली आहे जैन लोकांची की तुम्ही झाकून विकावं आणि रस्त्यावर ते प्राणी कापून आहेत. शाळे म्हणलं, तुम्ही आमच्या मुळावर उठले. काय झालं, त्यांचा एक मेहुणा हातभट्टी विकायचा, त्याला पकडून मी केस केली. त्या 4 भावांची एक ट्रक होती.